कधी असं झालंय का? मोबाईलमध्ये फक्त व्हॉट्सअप आणि यूट्यूब ओपन आहे, तरी तो अचानक स्लो होतो किंवा हँग होतो. किंवा लॅपटॉपमध्ये एकाच वेळी ब्राउझर, म्युझिक प्लेअर आणि झूम चालवलं तर सिस्टीम गरम होते. यामागचं मुख्य कारण आहे रॅम. आज आपण बघणार आहोत रॅम म्हणजे काय, ती कशी काम करते आणि आपला मोबाईल किंवा लॅपटॉप फास्ट किंवा स्लो होण्यात रॅमचा डायरेक्ट संबंध काय आहे. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 13 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास तुमच्यासाठी आहे, ज्यांना फक्त डिव्हाइस वापरायचा नाही तर त्यामागचं खरं लॉजिक समजून घ्यायचंय. चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. रॅम म्हणजे काय? रॅम म्हणजे रॅन्डम असेस मेमरी. ही कम्प्युटर किंवा मोबाईल मधली टेम्पररी मेमरी असते, जिथे आपण जे ऍप उघडले त्याचा डेटा प्रोसेस होत असतो. रॅमला तुम्ही स्टडी टेबल सारखं समजा. जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा टेबलवर बुक्स, नोट्स, पेन ठेवतात. जितकी टेबल मोठी तितकं जास्त मटेरियल एकत्र ठेवता येतं आणि काम फास्ट होतं. टेबल छोटी असेल तर सारखं उठून बुक कबोर्ड मधून घ्यावं लागतं. त्यात वेळ जातो आणि काम स्लो होतं. रॅम सुद्धा तसंच. जास्त रॅम असेल तर ऍप्स फास्ट चालतात. कमी रॅम असेल तर सिस्टीम लॅग होतो. ही रॅम काम कसं करते? जेव्हा तुम्ही मोबाईल मध्ये एखादं ऍप उघडता तेव्हा त्या ऍपच्या फाईल स्टोरेज मधून रॅम मध्ये लोड होतात. प्रोसेसर डायरेक्ट रॅम मधला डेटा वापरतो, कारण रॅम डेटा राईट आणि रीड वेगाने करू शकते. स्टोरेज जसं हार्ड डिस्क, SSD स्लो असते. रॅम खूप फास्ट असते. म्हणून ऍक्टिव्ह काम रॅम मध्ये होतं आणि काम संपलं की डेटा परत स्टोरेज मध्ये जातो. रॅम ही एक व्होलॅटाईल मेमरी आहे, म्हणजेच पॉवर बंद झाली की रॅम मधला डेटा डिलीट होतो. रॅमचं काम म्हणजे CPU ला फास्ट वर्किंग स्पेस देणं. रॅम कॅपॅसिटी MB आणि GB मध्ये मोजली जाते. हा कन्सेप्ट आपण मागच्याच एपिसोड मध्ये बघितलाय. बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आजकाल मोबाईल मध्ये 4GB, 8GB, 12GB रॅम असते, तर लॅपटॉप्स मध्ये 16GB, 32GB पर्यंत जाते. आता काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. मोबाईल मल्टीटास्किंग. जेव्हा आपण मोबाईल मध्ये इंस्टाग्राम स्क्रोल करत असतो आणि त्याच वेळी बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक प्ले होत असतं, तेव्हा दोन्ही ऍप्स रॅम मध्ये जागा शेअर करतात. जर रॅम कमी असेल तर एक ऍप बंद होईल किंवा फोन हँग होईल. पण रॅम जास्त असेल तर दोन्ही ऍप्स एकदम स्मूथली चालतात. दुसरं एक्झाम्पल आहे गेमिंग. हेवी गेम्स जसं PUBG किंवा COD चालवताना रॅम मध्ये मोठं डेटा लोड होतो. जर डिव्हाइस मध्ये रॅम कमी असेल तर गेम प्ले करताना लॅग जाणवतो. पण रॅम कॅपॅसिटी जास्त असेल तर गेम लॅग न होता अगदी मस्त गेम प्ले एक्सपिरियन्स देतो. लॅपटॉप युजेस. जेव्हा आपण लॅपटॉप मध्ये कोडिंग करत असतो त्याच वेळी क्रोम मध्ये अनेक टॅब उघडलेले असतात आणि बॅकग्राऊंड मध्ये झूम चालू असतो, तेव्हा सगळ्या प्रोसेसेस रॅम मध्ये एकत्र हँडल होतात. जर रॅम पुरेशी नसेल तर लॅपटॉप स्लो होतो. पण 16GB किंवा 32GB सारखी जास्त रॅम असेल तर एकाच वेळी अनेक कामं वेगाने चालतात. तर आज आपण काय काय पाहिलं? रॅम म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि आपला डिव्हाइस फास्ट किंवा स्लो होण्यामागे नक्की त्याचा काय रोल आहे. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत रॉम म्हणजे काय आणि ते रॅम पेक्षा वेगळं कसं असतं. कन्सेप्ट समजला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःकडे ठेवू नका, शेअर करा, म्हणजे तुमचे फ्रेंड्स पण मोबाईल हँग होण्यामागचं खरं कारण समजू शकतील. स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट.